पावसाळा पहिला साधारण आहे, कमी अधिक म्हणजे कुठे कमी येऊ शकतो, कुठे जास्त येऊ शकतो. साधारण थोडा कमी वाटते, पण कमी म्हणजे कसा कुठे जास्त येऊ शकते, कमी जास्त होऊ शकते. पण दुसरा महिना सर्वसाधारण चांगला आहे पहिल्यापेक्षा. पहिल्या महिन्यापेक्षा दुसरा महिना चांगला आहे. तिसरा साधारण आहे. चौथा भरपूर आहे. अवकाळी पाणी भरपूर आहे. तांदूळी कुळई वळा, तांदूळी कुळई पापड, चारा पाणी आहे. चारा पाणी भरपूर आहे, टंचाई येणार नाही. वळा भजा चव आहे, देशाची चव राहील, मानसिकता चांगली राहील. तर पुरी गायब आहे, पुरीचं अनिश्चित आहे. अनिश्चित म्हणजे त्याचा आता कुठे काही भूकंप होईल का कुठे महापूर येईल याचा सांगता येत नाही. याचं म्हणजे असं निश्चित आहे, पुरी नाही तर पान विळा पानं नाही, पानं म्हणजे गादी नाही. राजा कायम आहे, अंट पळेला राजा. कानोला हा पैसा आहे, देशाच्या तिजोरीत पैसा राहणार नाही. शेतकऱ्याला पैशाची टंचाई देईल. भाजी पिका पाण्याची अनिश्चित सरासरी कमी जास्त राहील. कातीच्या तारा हाकत चाला लागेल शेतकऱ्याले. समुद्रात पाणी आहे. बारावरची भांडणं जे आहे, बारावरच्या भांडणेत राजा कायम आहे. माल तांबडा पडला आहे. त्याच्यात खाणारे जे आहेत म्हैस आहे, मुंगी आहे, विसवा, झुरळ आणि ते शहरातलं किटकुल आहे. एक पांढरं तिळावर जास्तीत जास्त जे किटकुल असतात ते जाधव आहे. पान विळा कायम आहे. परिस्थिती आहे, साधारण पिकाची परिस्थिती आहे. पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे. एकूण जर विचार केला कपाशीचं पीक जे आहे, अंबाडी हे कायम आहे. पावसाळा सांगावं महाराज डबल महिन्यावाईक. सरकी जे आहे ते भोगम आहे. ज्वारीचे 2 दाणे आतल्या दिशेने जायला आहेत. साधारण पीक ज्वारीचं, तुरीचं सुद्धा आतल्या दिशेने आहे. थोडस त्याची राहणार नाही, मंदी राहील, पीक येईल. मूग सुद्धा मोगम आहे. एक दाणा थोडा आतल्या दिशेला आहे. उडदात मात्र तेजी दाखवते. उडदाचे 2-3 दाणे बाहेरच्या दिशेला आहे. पीक साधारण आहे. आषाढी होईल उडदाची पण. तीळ आहे, तीळ बाहेरच्या दिशेला आहे. भाजली आहे, मोबाईल बाहेरच्या दिशेला आहे, आतल्या दिशेला आहे. म्हणजे रोगराई जे आहे ते रोगराईचं प्रमाण वाढतच राहील. बाजरी आहे, बाजरी बाहेरच्या दिशेला आहे, आतल्या दिशेला आहे.
बाजरीचं पीक चांगलं आहे. मटकी आहे, आत बाहेर आहे, एक बोट आत आहे, एक बाहेर आहे. म्हणजे पीक साधारण साडी मोगम आहे. नंतर गवत बाहेरच्या दिशेला 2 बोट आहे, 6 बोट बाहेर आहे. भेंडवळ घट मांडणी अंदाज लाख आतल्या दिशेला 6 बोट जाणार जायला आणि बाहेरच्या दिशेला 6 बोट आहे. वर्तविण्यात आलेले त्याला कायम आहे. एक त्याला थोडा सर्कल आहे, एक गहूवर सर्कल आहे फक्त आतल्या दिशेला. गहू मोगम आहे. गहू मोगम याचा अर्थ सर्वसाधारण पीक किती कमी किती जास्त. हरभरा सुद्धा मोगम आहे. मोगम याचा अर्थ कमी अधिक पीक. काही भागात चांगल्या प्रकारचं पीक तर काही भागात कमी. परोठी कायम आहे. एक जण थोडासा कसा सर्कल आहे. मसूर सुद्धा कायम आहे. परोठी हे आपलं संरक्षण खातं म्हटल्यावर ते कायम आहे. परिचयाचा जो त्रास आहे थोडासा तो जसा धपलेला आहे त्याच्याला परिचयाचा जो त्रास आहे तो होईलच. पण आपलं संरक्षण खातं मजबूत असल्यामुळे काही आपल्याला एवढं देण्याची गरज नाही. पाऊस पहिला महिना कमी अधिक आहे याचा अर्थ सार्वत्रिक पेरणी होणार नाही. कुठे पेरणी होईल कुठे काही उशिरा होईल थोडीफार. दुसऱ्या महिन्यात मात्र सार्वत्रिक पेर होईल, भरपूर पाऊस आहे. तिसरा महिना साधारण आहे, बरा आहे तो ठीक आहे. चौथा महिना पुन्हा चांगला आहे, एकदम भरपूर आहे. अवकाळी पाऊस सुद्धा आहे, चांगला आहे. पुरी आणि करंजी हे दोन्ही नाही. पुरी याचा अर्थ पृथ्वी. अति पावसाळा असल्यामुळे काही भागात पुरीचा जो पृथ्वीचा भाग आहे तो नष्ट होईल. तसंच पुरी नसणं म्हणजे 2 प्रकारचं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकते किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरीही पुरीला त्रास होऊ शकते. राजा जो आहे राजा आहे पण अंटा पडेल आहे. पानविळा जो आहे तो नाही आहे. एकूण राजाच्या भोवती चांगल्या प्रकारचा म्हणजे तणाव राहील. गोळा भजा पापड हे सर्व आहे. समुद्रात पण पाणी आहे. खाणारे मुंगी म्हैस गटात आहेत. एकूण यावर्षीचा पिकाचा जर सारांश घेतला तर सर्वसाधारण पिकाचा साल आहे. कारण पावसाळा अधिक असल्यामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी नुकसान होईल. काही भागात चांगल्या प्रकारचा साधारण पाऊस पडेल तिकडे पिकं चांगले येतील. अशी एकूण परिस्थिती आहे. सार्वत्रिक देशाची पीक परिस्थिती साधारण राहील. पारावरची जी मांडणं आहे एवढं सांगितलीच आहे. माल तांबडा पडलाय. पारावरच्या मांडणीत पान विळा जो आहे तो कायम आहे. खाणारी जग मुंगी म्हैस गाढव पिसवा कातणी सुरण आणि एक शेणातील किडा एक पांढरा किडा आहे. याप्रमाणे या किडातून निघले. करंजी नसल्यामुळे एकूण परिस्थिती
पैशाची टंचाई भासणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.